मी आणि मागच्या अनेक वर्षापासून लोकसभेच्या आणि विधानसभेच्या अनेक निवडणुकांमध्ये जे कोणी उमेदवार असतील घरातले त्यांच्यासाठी मी प्रचार केलेला आहे आणि माझे भाऊ सुद्धा उभे राहायचे पूर्वी. म्हणजे आपल्याला माहिती आहे की डॉक्टर पद्मसिंह पाटील माझे मोठे भाऊ आहेत, बरोबर, तेही इलेक्शनला उभे राहिले की मी प्रचार करायची. त्याच्यामुळे प्रचार करायची मला सवय होतीच पहिल्यापासूनच. शिक्षणाच्या वेळेला तुम्ही असं काही ठरवलं होतं का की हे करीन ते करीन? असं काही ठरवलेलं नव्हतं, पण माझ्या गावामध्ये जेव्हा मी माझ्या गावातच शिकायची तेव्हा 10वी पर्यंत शाळा होती. माझे वडील पाटील होते. माझ्या जन्माच्या आधीपासूनच 13 वाड्या आणि 13 व 13 असं म्हणायचे. आणि माझे वडील मुळात निंबाळकरांचे धाराशिवच्या, आणि ते त्यांच्या तिकडे आत्यांना दत्तक गेलेले होते पाटलांना. त्याच्यामुळे असं ते मोठं कुटुंब, सगळंच मोठा पसारा. आणि त्यांच्या मावशी जजच्या राणीसाहेब होत्या. अच्छा. तिकडे ते इंग्रजी मॅट्रिक जेव्हा असतं ना ते शिकलेले होते, त्याच्यामुळे गव्हर्नेसकडनं. त्याच्यामुळे त्यांना 8 भाषा वगैरे यायच्या. त्यांना अभ्यास, संगीत सगळंच व्यासंग होता. खूप मोठ्या मोठ्या लोकांचं येणं जाणं असायचं आमच्याकडे. आणि आमच्याकडे माझे वडील तसे आर्य समाजी होते. त्यामुळे आमच्याकडे सर्व धर्म समभाव लहानपणापासूनच आम्हाला सगळ्या जाती धर्मांना मुक्त संचार असायचा. त्यामुळे आमच्या घरामध्ये असं राबता होता, लोकांचा सतत राबता असायचा, सगळ्या थोर मोठ्या लोकांचा. आणि कुटुंबच मोठं असल्यामुळे बाकी नातेवाईक पण यायचे. असं खूप भरलेलं गोकुळ असायचं. पण आता इथेही तसंच आहे ना, इकडे पण? हो, कारण इकडे दादांचा ज्या पद्धतीचा एक जनसंपर्क आहे किंवा लोकांचं जे कनेक्शन आहे तुमच्याशी, बरोबर, ते अगदी त्याच पद्धतीचं आहे की घरात माणसं आहेतच, म्हणजे खूप माणसं. हो, त्याच्यामुळे म्हणजे असे माणसांची सवय लहानपणापासून असल्यामुळे तसं काही मला इकडे नवीन वाटलं नाही कधी कुठेच. बरोबर. पण एक बदल जो तिकडचं इकडे आल्यानंतर झाला प्रामुख्याने, कारण एक कुठला तरी बदल, आता माझी बायको नागपूरची आहे, तर तिला मी गमतीने म्हणतो की तू केलेल्या भाजीमधली भाजी काढली तर त्या तेलात भजे तळता येतील एवढं तेल तू भाजीमध्ये टाकतेस. तर ती मला म्हणायची, अरे आमच्याकडे विदर्भात थोडं तेल आम्ही जरा उष्णतेमुळे जास्त खातो. तर ते असा एक बेसिक फरक स्वयंपाकघरापासून सुरू होतो. तसा कधी जाणवला तुम्हाला एखादा? तसं फारसा नाही, पण शेवटी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात, तशा होत्या. पण मग ते हळूहळू आपण सवय करून घेतो सगळी ठिकाणच्या. आणि आता एक खूप मोठा बदल झालाय. आता तुम्ही स्वतः निवडणुकीला उभे आहात, दगदग धावपळ खूप होते ना? हा, थोडीशी तशी. मी आणि मागच्या अनेक वर्षापासून लोकसभेच्या आणि विधानसभेच्या अनेक निवडणुकांमध्ये जे कोणी उमेदवार असतील घरातले त्यांच्यासाठी मी प्रचार केलेला आहे. त्यामुळे तशा, आणि माझे भाऊ सुद्धा उभे राहायचे पूर्वी. म्हणजे आपल्याला माहिती आहे की डॉक्टर पद्मसिंह पाटील माझे मोठे भाऊ आहेत, बरोबर, तेही इलेक्शनला उभे राहिले की मी प्रचार करायची. त्याच्यामुळे प्रचार करायची मला सवय होतीच पहिल्यापासूनच. यावेळेला एवढाच फरक आहे की आता माझ्यासाठी मला प्रचार करावा लागतोय. बरोबर आहे, खूप मोठा फरक आहे. पण अजून काय काय घर इथे कोण कोण असतात? या घरी कोण कोण असतं? इथे मी आणि म्हणजे माझंच कुटुंब असतं. कधी माझ्या सासूबाई येतात किंवा कधी नातेवाईक जे कोणी दादांच्या बहिणी वगैरे असतात ते येतात. बरं. पार्थ दादा काय म्हणतात? ते चांगले आहेत, मस्त आहेत. तुम्हाला तुमचं आणि त्यांचं कसं ट्युनिंग आहे? कसं काय गिव्ह अँड टेक? म्हणजे आईचा धाक असा, आमच्या घरामध्ये कसं आहे, अजूनही आम्ही धपाटे खातो, तर तसं काय आहे म्हणजे घरातलं ट्युनिंग तुमचं? म्हणजे प्रेमाचं आणि धाकाचं दोन्ही आहे नातं. बरं. मला तुमच्या वेगवेगळ्या कामांविषयी पण बोलायचंय, पण ते ओघाओघाने आपण गप्पांवर येईल तसं हे करत जाऊ. तुम्ही मोबाईल स्वतः वापरता बऱ्यापैकी? हो. खूप वापरणं होतं? बऱ्यापैकी. म्हणजे मग काय मोबाईलवरती काय रील पाहता? नाही, गरजेपुरतं असतं. म्हणजे फोन वगैरे, मेसेजेस, व्हॉट्सअप आणि कधी इंस्टाग्राम आणि फेसबुक असं थोडंसं सर्फिंग करत होतं. पण मी एक असं पाहिलंय की तुम्ही सगळ्या पक्षातल्या सगळ्या मान्यवरांचे वाढदिवस असले की तुम्ही पोस्ट करता, मग ते कुठल्याही पक्षाचे असले तरी. तुमचं हे जे हे वेगळे पण मला तुमच्या त्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलवरती जाणवलं. असं कसं काय? म्हणजे तुम्हाला आवडतं का एक शुभेच्छा द्यायला किंवा असं? नाही, आपण म्हणजे सगळ्यांनाच, कुणालाही कौतुक आवडतं. हा तर मूळ स्वभाव आहे माणसाचा. आणि त्याच्या कुठल्या खास दिवशी आपण जर काही शुभेच्छा दिल्या तर म्हणजे सगळ्यांनाच बरं वाटतं ना. म्हणून आपलं एक चांगली सवय.